हनुमान जयंतीनिमित्त पवनीत रंगली भजन स्पर्धा. श्रोते मंत्रमुग्ध, एक जोडपी विवाहबद्ध. हनुमान जयंतीचे औचित्य साधून पवनी शहरात खुली भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पूर्ण विदर्भाच्या जिल्ह्यातील निवडक भजन मंडळांनी सहभाग नोंदवून लयबद्ध गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 2 दिवस चाललेल्या सदर उपक्रमात एक जोडपी विवाहबद्ध झाले. सार्वजनिक श्री मारुती देवस्थान मंडळाने सदर उपक्रमाचे आयोजन केले होते. सतत 6 वर्षांची परंपरा यावर्षी देखील मंडळाने कायम राखून सांस्कृतिक उपक्रमाची प्रचिती दिली. या स्पर्धेत दूरवरून भजनी मंडळ सहभागी झाले होते. भजन मंडळांनी पारंपरिक व शास्त्रोक्त पद्धतीने गायन करून उपस्थितांची मने जिंकली. पवनसूत हनुमान यांच्या देवस्थानातील मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या प्रसंगी देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात एक जोडपी विवाहबद्ध झाले. सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला. भजन स्पर्धेत विजेत्या मंडळांना देवस्थान कमिटीतर्फे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेन गुप्ता, लीलाधर मुंडले, किशोर पंचभाई, बालू इकने, पंकज रेवतकर, प्रकाश नखाते, गजानन जिपकाटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष महेश गोनाडे, उत्सव समिती अध्यक्ष बालकदास ठाकरे, सचिव प्रशांत पिसे, मोहन सुरकर, दत्तू मुनर्तीवार, विजय लांजेवार, रुपेश कोरेकर, नितीन वंजारी, अशोक खांदाडे, प्रकाश पचारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी आहेत विजयी भजन मंडळे. 2 दिवस घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेत 55 मंडळांनी भाग घेतला होता. यात प्रथम पुरस्कार श्री गुरुदेव भजन मंडळ, विहिरीगाव, जिल्हा गडचिरोली. द्वितीय पुरस्कार अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, हिरापूर, बोतली. तृतीय संत गजानन बाबा भजन मंडळ, वरद, जिल्हा यवतमाळ. चौथे जय हनुमान साई गजानन पुरुष भजन मंडळ, उमरेड. 5वा पंढरीचा राजा भजन मंडळ, सेंदूरवाफा. 6वा सुरसंगम महिला भजन मंडळ, धांबे टेकडी. 7वा गुरुदेव सेवा मंडळ, केशवरी. 8वा वंदनीय संत राष्ट्रसंत भजन मंडळ, फुटाळा. 9वा अलंकार भजन मंडळ, पवनी. 10वा आदर्श गुरुदेव भजन मंडळ, गिरोला. 11वा मा वैष्णवी भजन मंडळ, अर्जुनी, मुरगाव यांनी पटकावले. उर्वरित भजन मंडळांना प्रोत्साहनपर, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच वैयक्तिक बक्षीस धरू किती धीर या भजनासाठी धबे टेकडी येथील भजन गायिकेसह देण्यात आला. तर उत्कृष्ट तबला वादनासाठी गुलशन शेळमाके, उत्कृष्ट खंजिरी वादनासाठी पुंडलिक ठाकरे, उत्कृष्ट हार्मोनियमसाठी भजन मंडळ हिरापूर, बोतली यांना देण्यात आले. याप्रसंगी पंच म्हणून झाडीपट्टीचे सुप्रसिद्ध गायक दिवाकर बारसागडे, गुरुदास नागपुरे यांनी काम पाहिले. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.